वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो, घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. जेव्हा कधी आपली एक्झाम होईल तेव्हा आपणही त्याच पद्धतीने बाहेर पडायचं आहे आणि मिळवायची आहे आपली ड्रीम पोस्ट. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर PSI STI ASO या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण असा एक टॉपिक पाहणार आहोत ज्याची खूप सगळ्या लोकांना भीती वाटते. खूप विद्यार्थी या विषयांना घाबरतात आणि त्यामुळे त्यांचा स्कोर खूप कमी येतो. ज्यांना अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी या विषयाची भीती वाटते त्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा, कारण या व्हिडिओनंतर तुमची अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी या विषयासोबत नक्की मैत्री होईल. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आज आपण पाहणार आहोत विशेष आर्थिक क्षेत्र दुरुस्ती विधेयक 2019. आता हे नाव वाचल्यानंतर हा टॉपिक थोडासा अवघड वाटतो, कारण अर्थशास्त्र हा विषयच असा आहे की जर त्याच्या संकल्पना तुमच्या क्लिअर नसतील तर त्याच्यातला कंटेंट तुमच्या लक्षात येत नाही. मात्र जर तुम्हाला सांगितलं की या विषयावरती तुम्हाला जो प्रश्न येईल तो या पद्धतीने येऊ शकतो, जर तुम्हाला प्रश्न माहीत झाले किंवा तो प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो हे जर माहीत झालं तर तो विषय तुम्हाला नक्कीच सोपा वाटेल. चला तर मग हा विषय जो आहे करंट अफेअर्स तसेच अर्थशास्त्र या दोन्ही विषयांशी संबंधित आहे. याचं कारण म्हणजे अर्थशास्त्रामधील विशेष आर्थिक क्षेत्र हा घटक आणि त्या कायद्यामध्ये झालेली सुधारणा किंवा त्या कायद्याशी संबंधित दुरुस्ती विधेयक हे 2019 मध्ये पारित करण्यात आलं होतं आणि ते आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. हा जो आपला व्हिडिओ सेशन असेल किंवा हे जे आपलं लेक्चर असेल ते क्वेश्चन आन्सर या टाईपमध्ये असणार आहे. तर तुम्ही सर्वांनी प्रश्न वाचल्यानंतर जर तुम्ही हा टॉपिक वाचलेला असेल तर व्हिडिओला पॉज करायचा आहे आणि नंतर स्वतःचा आन्सर द्यायचा आहे आणि मग जेव्हा मी आन्सर सांगेन तेव्हा तुम्ही टॅली करू शकता की तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. अयोग्य नसलेले विधान ओळखा. जेव्हाही तुम्ही एक्झाम देता, कोणतीही एक्झाम असेल तर त्याच्यामधले कीवर्ड्स तुमच्या लक्षात आले पाहिजेत. अयोग्य नसलेले म्हणजे काय किंवा योग्य नसलेले म्हणजे काय, अचूक नसलेले, बरोबर असलेले असे शब्द आयोग वापरतो आणि तिथेच आपला गोंधळ उडतो. तर अयोग्य नसलेले जे अयोग्य नाही असे ते काय असेल तर योग्य. आपल्याला काय शोधायचं आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं शोधायची आहेत. चला तर मग अविधान वाचूया. संसदेने जुलै 2019 मध्ये सेज म्हणजेच SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र दुरुस्ती विधेयक 2019 ला मान्यता दिली. विधान ब आहे 17व्या लोकसभेचे हे प्रथम विधेयक आहे. आता जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल किंवा असे प्रश्न सोडवायला घ्याल तेव्हा जर तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात आले की आयोग आपल्याला कुठे चुकवू शकतो तर तुम्ही जेवढी तुमची म्हणजे समजा 50-50% जर चान्सेस असतील तर बरोबर आन्सर देण्याचे चान्सेस तुमचे वाढतात, कारण आयोग कुठे चुकवू शकतो हे तुम्हाला समजणं जास्त महत्त्वाचं आहे. चला मग पहिल्या विधानामध्ये आपण पाहू शकतो की इथे दिलेलं आहे संसदेने जुलै 2019 मध्ये या विधेयकाला मान्यता दिली. तर इथे मे बी याच्यामध्ये मिस्टेक असू शकते, कारण मंथ बरोबर दिलंय की नाही हे माहित नाही. 2019 हे करेक्ट आहे कारण आपली फर्स्ट स्लाइडच ती होती. दुसरं विधान आहे 17व्या लोकसभेचे हे प्रथम विधेयक आहे. जेव्हा कधी अशी विधेयकं येतात तर त्यावरती आयोग 100% प्रश्न विचारतो. तर जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आता आपण याच्यामधलं कोणतं विधान बरोबर आहे ते पाहणार आहोत. विशेष आर्थिक क्षेत्र दुरुस्ती विधेयक 2019 ला संसदेने मंजुरी दिलेली आहे आणि ही जी स्लाइड तुम्ही पाहत आहात किंवा या ज्या नोट्स आहेत त्या आपल्या यशाची परिक्रमा किंवा पृथ्वी प्रकाशनचं जे मॅगझिन असतं त्याच्या थ्रू घेतलेलं आहे, जो की एक MPSC साठी बेस्ट सोर्स आहे. सो संसदेने जून 2019 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र दुरुस्ती विधेयक 2019 ला मंजुरी दिली. आता लक्षात घ्या की या प्रश्नामध्ये आपल्याला जुलै 2019 दिलेला आहे आणि जून 2019 फक्त एका अक्षराचा किंवा एका शब्दाचा फरक असल्यामुळे हा प्रश्न आपला तिथे चुकू शकतो. त्यामुळे हे बारकावे आपल्याला माहीत असले पाहिजेत. तर संसदेने याला कधी मंजुरी दिलेली आहे तर जून 2019 मध्ये आहे, जुलै 2019 मध्ये नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता हे विधेयक का महत्त्वाचं आहे तर जी 17वी लोकसभा निवडून आलेली आहे, म्हणजे आता जे नरेंद्र मोदीजी निवडून आले त्या 17व्या लोकसभेने मंजूर केलेले हे प्रथम विधेयक आहे. म्हणजे ज्या वेळेला ही लोकसभा निवडून आली
त्यानंतर जे कोणतं पहिल्यांदा विधेयक पारित झालेलं आहे ते आहे विशेष आर्थिक क्षेत्र दुरुस्ती विधेयक 2019. आणि हा जो घटक आहे विशेष आर्थिक क्षेत्र किंवा ज्याला आपण सेज किंवा SEZ म्हणून ओळखतो, तो अर्थशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्याशी संबंधित विधेयक तेही नवनियुक्त लोकसभेने आणि पहिलंच विधेयक पारित केल्यामुळे हा घटक आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा ठरतो. ओके, मग आता हे विधेयक कशाशी संबंधित आहे, तर जो विशेष आर्थिक क्षेत्र कायदा होता 2005चा, त्या 2005च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्या दुरुस्तीशी संबंधित हे विधेयक आहे. सो आय होप आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पहिलं विधान जे आहे ते चूक आहे, दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. आपल्याला विचारलेले आहे अयोग्य नसलेले म्हणजेच योग्य असलेले, आणि योग्य असलेलं विधान आहे फक्त ब. सो आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. आय होप तुम्हाला हे समजत असेल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. SEZ दुरुस्ती विधेयक 2019च्या कलम 2V. आता हा प्रश्न खूप डीपमध्ये विचारलेला आहे की कलम 2 आणि त्याच्यामधला पण V हे विचारण्याचं कारण की आयोगाचे जर तुम्ही अलीकडचे क्वेश्चन पेपर पाहिले तर आयोगाचा हा ट्रेंड आहे की आयोगाने मुख्य कलम न विचारता उपकलमही विचारायला सुरुवात केलेली आहे. मी राज्यघटनेच्या संदर्भात बोलत आहे. मात्र जर आपण हे विधेयक पाहिलं आणि जर चालू घडामोडीशी रिलेटेड जर प्रश्न आयोगाला विचारायचा असेल तर आयोग नक्की या कलमाचा विचार करू शकतात. त्यामुळे सेज दुरुस्ती विधेयक 2019च्या कलम 2V नुसार व्यक्ती या व्याख्येत बदल करण्याचे अधिकार कोणास आहेत? केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रपती की यापैकी नाही? आता ज्या मुलांनी हे वाचलेलं असेल त्यांना नक्कीच ह्याचा आन्सर येत असेल. एक स्लाइड मी तुम्हाला दाखवते, ती वाचून तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आता लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्हाला ही स्लाइड दिसते याच्यावरती तुम्ही वाचाल की कलम 2V अन्वये व्यक्तीची व्याख्या वेळोवेळी बदलण्याचे अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत. तुमचा कीवर्ड काय आहे? केंद्र सरकार. कोणाला अधिकार आहेत? केंद्र सरकारला. सो तुम्ही आन्सर काय देणार याचं? अ. मात्र लक्षात घ्या की ह्या प्रश्नामध्ये एक छोटासा चेंज मी केलेला आहे आणि जर तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड जर नसेल तर 100% तुम्ही अभ्यास केलेला असूनही हा प्रश्न तुमचा चुकू शकतो. कारण इथे मी प्रश्नामध्ये विचारले सेज दुरुस्ती विधेयक 2019च्या कलम 2V नुसार व्यक्ती या व्याख्येत बदल करण्याचे अधिकार कोणास आहेत. मात्र आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळालेली ती ही आहे की विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 मधील कलम 2V अन्वये व्यक्तीच्या व्याख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपण ज्या कलम 2V बद्दल बोलत आहोत ते कलम 2V कशाचा आहे, तर विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 म्हणजे सेज कायदा 2005 शी संबंधित आहे. जर तुम्हाला असा प्रश्न आला की विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 अन्वये 2005 मधील 2V नुसार व्यक्ती या व्याख्येत बदल करण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर त्याचा आन्सर असू शकतं केंद्र सरकार. मात्र जर तुम्हाला प्रश्न या प्रकारे आला तर याचा आन्सर असेल यापैकी नाही. सो यापैकी नाही हे आहे आपलं बरोबर आन्सर. त्यामुळे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात या जर अभ्यास करताना तुमच्या लक्षामध्ये आल्या तर आयोगाचे पेपर तुम्ही अगदी इझिली हँडल करू शकता आणि मॅक्झिमम स्कोर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्यामुळे याच गोष्टींकडे आपल्याला अगदी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. तो पाहण्या अगोदर आपण पाहूयात की या दुरुस्ती विधेयकाद्वारे काय करण्यात आलेलं आहे की 2005चा जो ऍक्ट होता त्याच्यातील कलम 2V अन्वये व्यक्तीच्या व्याख्येमध्ये ट्रस्टचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आता कोणताही ट्रस्ट विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योग चालू करण्यास पात्र राहणार आहे. म्हणजे ट्रस्ट ही जी गोष्ट आहे ती नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे. कशामध्ये? तर सेजचा जो कायदा आलेला आहे किंवा दुरुस्ती विधेयक आलेला आहे 2019 मध्ये त्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. आता हा प्रश्न जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याच्यावरून हा प्रश्न तुम्हाला इझिली सुटू शकतो कारण जस्ट मागच्या प्रश्नामध्येच आपण याचा आन्सर पाहिलेला आहे. सेज दुरुस्ती विधेयक 2019 नुसार कोणाला सेजमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करू शकतं किंवा कोण सेजमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करू शकतात? तर भारतातील निवासी व्यक्ती, भारताबाहेरील निवासी व्यक्ती, भारतात स्थापन कंपनी, भारताबाहेर स्थापन कंपनी, प्रोप्रायटरी आणि सहकारी संस्था व ट्रस्ट हे सर्वजण जे आहेत ते भारतामध्ये किंवा SEZ मध्ये उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करू शकतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी दुरुस्ती विधेयक 2019 बद्दल बोलते आणि जस्ट मी आत्ता मागच्या प्रश्नामध्ये सांगितले की ट्रस्टचा समावेश
याच्यामध्ये 2019च्या विधेयकानुसार करण्यात आलेला आहे. जर हा प्रश्न सेज ऍक्ट 2005 नुसार कोण सेजमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करू शकतात असा दिला असता तर मात्र तुमचं आन्सर आलं असतं अ, ब, क, ड, ई. कारण सहकारी संस्था जरी 2005 नुसार असतील तरी सुद्धा ट्रस्टचा समावेश मात्र आपण 2019ला केलेला आहे. सो या गोष्टी ज्या आहेत हे बारकावे जे आहेत ते अभ्यास करताना तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. ओके. विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 नुसार भारतातील किंवा भारताबाहेरील निवासी व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब, सहकारी संस्था, कंपनी, मग ती भारतात किंवा भारताबाहेर स्थापित असेल, प्रोप्रायटरी फर्म किंवा व्यक्तींचे मंडळ, स्थानिक प्राधिकरण अशा कोणत्याही संस्थेच्या मालकीची कार्यालये किंवा शाखा यांनाच विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये उद्योग स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करता येतो. मात्र नव्या दुरुस्तीनुसार ट्रस्टला पण हा अधिकार देण्यात आलेला आहे. सो जर तुम्हाला 2005 नुसार विचारलं तर त्याच्यामध्ये ट्रस्ट असणार नाही, पण जर तुम्हाला 2019 नुसार विचारलं तर हे सगळेजण असतील प्लस ट्रस्टही त्याच्यामध्ये असेल. ओके. पुढचा प्रश्न, आता जे बघितलं आपण ते 3 प्रश्न विधेयकाशी रिलेटेड होते. जेवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल होती त्याच्यावरती मी प्रश्न जे क्वेश्चन जे आहेत ते फॉर्म केलेले आहेत. आता आपण बेसिकली सेज ऍक्ट जो आहे 2005चा त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो ते पाहणार आहोत. सेज ऍक्ट 2005च्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. सेजच्या विकासकांना सीमा शुल्क व अबकारी करापासून मुक्तता दिली आहे. तर हे विधान 100% बरोबर आहे. सेजचे जे विकासक असतील त्यांना सीमा शुल्क आणि अबकारी कर जे आहेत त्याच्यापासून मुक्तता दिलेली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा अबकारी कर भरावा लागत नाही. 2005 मध्ये संमत झालेला हा कायदा 10 फेब्रुवारी 2006 रोजी अंमलात आला. आता ही डेट लक्षात ठेवा, 10/2/6 या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 10 फेब्रुवारी 2006 रोजी हा कायदा अंमलात आला. जरी 2005ला हा कायदा संमत झालेला असला तरी सुद्धा अंमलात कधी आलेला आहे? 10 फेब्रुवारी 2006ला. सेज क्षेत्रामध्ये 100% परकीय गुंतवणुकीस मान्यता आहे. हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे कारण आयोगाने याच्यावरती यापूर्वीही प्रश्न विचारलेले आहेत. सो असे जे सेंटेन्सेस असतात ते तुम्ही स्टार करून ठेवले पाहिजेत आणि हे तुमच्या लक्षातच राहिले पाहिजेत. सेज क्षेत्रात 100% परकीय गुंतवणुकीस मान्यता दिलेली आहे. मग आपल्याला काय विचारले? अयोग्य विधान ओळखा. याच्यामध्ये एकही विधान अयोग्य नाही. सो आपला आन्सर असेल यापैकी नाही. मग आता सेज आर्थिक क्षेत्र कायदा 2005 जो आहे त्याचा उद्देश काय होता? तर सेजच्या धोरणाला स्थैर्य देण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आलेला. 2005 मध्ये संमत झालेला हा कायदा जरी असला तरी 10 फेब्रुवारी 2006 रोजी तो अंमलात आलेला आहे. मग आता याच्याशी रिलेटेड काही तरतुदी आहेत ज्या तुम्ही नंतर रीड करा. याच्यातली महत्त्वाची जी होती की 100% परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्यात आलेली आहे सेजमध्ये. तर हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर सीमा शुल्क आणि अबकारी करापासून त्यांना मुक्तता देण्यात आलेली आहे, हेही बरोबर आहे. सेजमधील उद्योगांना आवश्यक वस्तू ज्या असतात त्या विनाशुल्क आयात करण्याची संमतीही त्यांना देण्यात आलेली आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. आता राज्य दिलेली आहेत आणि राज्यामध्ये सेजची संख्या जी आहे ती दिलेली आहे. सो हा जो डाटा आहे तो मी कोळंबे सरांच्या बुकमधून घेतलेला आहे. सो तो तुम्ही ते रेफर करू शकता किंवा देसले सरांचं बुकही बेस्ट आहे, तुम्ही तेही रेफर करू शकता. तर जोड्या लावामध्ये हा जो प्रश्न आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा आणि इकडे दिलेले आहे 56 सेज आहेत, इकडे आहे 62 आणि 64. तर समोरासमोर जोड्या दिलेल्या आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये काही लॉजिक किंवा हे माहीत असण्यासाठी तुम्हाला आकडेवारीच लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सो महाराष्ट्रामध्ये एकूण 56 सेज आहेत, कर्नाटकमध्ये 62 तर तेलंगणामध्ये 64. विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 संमत करण्यापूर्वी म्हणजे हा कायदा संमत होण्यापूर्वी 7 केंद्र सरकारच्या तर 12 राज्य सरकारच्या किंवा खाजगी क्षेत्राच्या SEZ ना संमती देण्यात आली होती. हा डाटाही लक्षात ठेवा, कदाचित विचारला जाऊ शकतो. आता जर आपण पाहिलं जुलै 2018 नुसार किंवा त्यावेळच्या आकडेवारीनुसार तर 420 जे सेज आहेत औपचारिक मान्यता मिळालेली त्यापैकी 64 तेलंगणामध्ये, 62 कर्नाटकामध्ये तर 56 महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके. सो जे आपण प्रश्न पाहिले त्या 5ही प्रश्नांची उत्तरपत्रिका किंवा आन्सर की जी आहे ती या स्लाइडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे 5ही प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा सोडवत असाल तेव्हा व्हिडिओ पॉज करा, स्वतःचं उत्तर रेडी करा आणि मग तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेला आन्सर जे आहे ते टॅली करून पहा. जर या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा कधी तुम्हाला या घटकावरती प्रश्न येईल, आयोग जेव्हा हा प्रश्न विचारेल
तेव्हा तुम्ही बरोबर ते कीवर्ड पकडाल की अरे कुठे चुकू शकतो प्रश्न, आणि त्यानुसार जर तुम्ही स्टडी केला तर नक्कीच तुमचा स्टडी हा खूप इफेक्टिव्ह होतो आणि त्याचं तुम्हाला जे फळ असतं ते तुमच्या आन्सर, ज्यावेळेला तुमच्या आन्सर की येते त्यावेळेला तुमचा स्कोर पाहून तुमच्या लक्षात येईल. कारण आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, हार्ड वर्कला तो ऑप्शन नाहीच आहे. पण जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं म्हणजे हार्डवर्क तुम्ही स्मार्टली कशा पद्धतीने करू शकता हे जर तुम्हाला समजलं तर अगदी कमी वेळ देऊनही तुम्ही या एक्झाममध्ये चांगला स्कोर करू शकता. परवा जे आपलं लेक्चर झालं होतं कोकणातील नद्या आणि त्यावरील खाड्या, त्याच्यामध्ये एका वॉरियरनी मला एक डाऊट विचारला होता की माहीमची खाडी जी आहे ती माहीम नदीवरती नसून मिठी नदीवरती आहे. तर तुम्हा सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की काही बुक्समध्ये, रेफरन्स बुकमध्ये माहीम आणि माहीमची खाडी ही माहीम नदीवरती असं मेन्शन केलेलं आहे. सो मे बी ते ओल्ड रेफरन्स बुक असू शकतं. तर जर विकिपीडियाला तुम्ही गेलात तर त्याचा आन्सर मिठी नदी हे तुम्हाला सापडेल. जर समजा तुम्हाला प्रश्न आलाच, शक्यतो येणार नाही, कारण जर आपण कोकणातल्या खाड्या जर पाहिल्या तर ज्या मी दावधरा बांदा जी विकते ही जी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे तर त्या ट्रिकमध्ये ज्या खाड्या आहेत त्या जास्त मोस्ट प्रॉबेबली त्या विचारल्या जातात. सो आपल्याला त्या खाड्या परफेक्ट करायच्या आहेत. पण जर माहीम या खाडीबद्दल प्रश्न आला तर माहीम किंवा मिठी या दोन्हीपैकी जो ऑप्शन असेल तो तुम्हाला टिक करायचा आहे. ओके, सो आय थिंक मी तुमचा डाऊट क्लिअर केलेला आहे. आणि इथून पुढे जे लेक्चर्स येणार आहेत त्या लेक्चर्ससाठी जर तुम्हाला चांगला स्कोअर कंबाईनमध्ये आणायचा असेल तर नक्की, जर तुम्हाला हा कंटेंट, आजच्या लेक्चरमधला कंटेंट उपयोगी आहे असं वाटलं, तो तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल असं जर वाटलं तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि याची गॅरंटी मी देते की तुम्ही 70+ कंबाईनला स्कोर करू शकता जर तुम्ही ही व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ती कंटिन्यू केलीत तर. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की ज्ञान हे दिल्याने वाढतं. सो आपलं ज्ञान वाढवण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर लाईक नक्की करा. ओके, कीप स्टडींग वॉरियर्स. थँक्यू.